मोबाईल संभाषण करू नका. नियमांचे पालन करा व अपघात टाळा. वाहनांची कागदपत्रे सालाबादप्रमाणे यावर्षी देखील रस्ता सुरक्षा जो मंथ आहे आपला तो सुरू झालेला आहे 1 तारखेपासून. तसेच पोलीस स्थापना दिवस 2 तारखेपासून आपला सुरू झाला आहे. त्याचा एक सप्ताह असतो. तर त्यामध्ये आपण पोलीस विभागामार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. वाहतूक विभागामार्फत व महाराष्ट्र पोलीस यांनी काही कार्यक्रम आपल्याला दिलेले आहेत, ज्यामध्ये जनतेमध्ये जनजागृती करायची आहे, ज्यामध्ये वाहतुकीचे नियम असतील, ड्रग्ज विषय असेल, युवकांमध्ये जे आता व्यसनाधीनता वाढत आहे त्याविषयी असेल, नायलॉन मांजे असेल, गुटखा असेल, दारू असेल. तर हे जे व्यसन आहे याच्याविषयी आपल्याला युवकांमध्ये जनतेमध्ये जनजागृती करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण ही रॅली काढतो आहे. आता आपण इथून वाहतूक विभागामधून सुरुवात करून जटपुरा गेटवरून आपण ही रॅली परत वाहतूक विभागाच्या इथे समाप्त करतो. नमस्कार, मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रमोद चौगुले. हा जो जानेवारीचा महिना आहे तो आपल्या जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरक्षा महिना म्हणून साजरा केला जातो. तसेच 2 जानेवारीपासून 1 आठवडा आपल्या महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाच्या निमित्ताने आपण 1 आठवडा वेगवेगळे विविध अभियान चालवतो. आज या ठिकाणी वाहतूक शाखापासून ते जटपुरा गेटपर्यंत आपण वाहतूक शाखेचे वेगवेगळे नियम असतील, अंमली पदार्थ, ड्रंक अँड ड्राईव्ह या संदर्भातल्या गोष्टीमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी आपण ही रॅली काढत आहोत. त्याचसोबत सायबर गुन्हे असतील आणि इतर जे सर्व गोष्टी आहेत त्याच्या संदर्भामध्ये अवेअरनेस रॅली आपण काढणार आहे, जसं की नायलॉन मांजा असेल अशा गोष्टींसंदर्भात. तर आज ट्रॅफिक शाखा चंद्रपूर येथून जटपुरा गेट आणि पुन्हा जटपुरा गेटपासून ट्रॅफिक शाखा चंद्रपूर या ठिकाणी ही रॅली काढण्यात येत आहे, ज्याच्यामध्ये सर्व लोकांचं या सर्व वाहतूक नियम आणि त्याच्या संदर्भामध्ये आणि इतर सर्व विषयांसंदर्भामध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यात येत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. शासनातर्फे दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असतो. त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात आलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर RTOतर्फे तसेच वाहतूक शाखेतर्फे आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे, जेणेकरून रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती व्हावी व लोकांना याबाबत माहिती पडावं. तसेच मी सगळ्यांना आवाहन करतो की वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित राहा. धन्यवाद.